काही मान्य आहे आई साहेब. पण जाता जाता एवढंच सांगून जातो, आमची संजू घर तोडणारी नाही, घर जोडणारी आहे, घर जपणारी आहे. आई साहेब तुम्हालाही पटणार नाही, पण येणारा काही सिद्ध करेल माझा ठाम विश्वास आहे. लहान तोंडी मोठा घास घेतला, लेख समजून माफ करा. दाजी सॉरी. हे बघ, आज मी त्यांना जे बोललोय तू शब्दानी शब्द खरा आणि तो तुला खरा करून दाखवायचा आहे. एवढ्या मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलो, रणजितरावांचा विश्वास संपादन केला, पण आता तुला या घरातल्या सगळ्यांचा विश्वास संपादन करायचा. आणि लक्षात ठेव, सगळ्यांना जोडायचं आहे. हेमंतराव, हेम्या, काय झालं हेमे? अरे मी निघालोय ना म्हणून लागली रडायला, आणि ही रडायला लागली म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. येताना हसते खिदळते आणि जाताना असा पाठवणीचा सीन करते. पण बरोबर आहे तिचं. अरे तुझ्या हातावरच्या पट्ट्या सुद्धा गेल्या नाहीत अजून. तू पूर्ण बरा होईपर्यंत तुला जाऊ देणार नव्हतो मी. अरे बाबा, डॉक्टरनी परवानगी दिली आहे ना आता. पण रॉंग आहे हे. हो रणजित डाली पाटील, मी माझ्या हाताची काळजी घेऊ शकतो बरं का. आणि काय राहिलो ना इतके दिवस, घेतला ना पाऊलच्या, आता जाऊ द्या. आणि काय आहे, साजिरीवर जरा लोड येतो आणि चिमणीची पण आबाळ होती. आता इतके दिवस फिरतीवर होतो, किती दिवस बाहेर आहे माहिती आहे ना. आणि खरं सांगू, त्या दोघीशिवाय जीव लागत नाही माझा. आता खरं कारण कळलंय. आता तू असं बोलल्यानंतर मी काय बोलणार आहे. पण या सगळ्यात आमची चिमणीची वेट राहिली की ते काय नाही. पुढच्या वेळेस चिमणीला इथे पाठवायचं. एक काम करूया, मी काय करतो, मी गाडी पाठवतो, त्या चिमणीला पाठवून द्या. आता एकटीला कसं पाठवायचं म्हणून तुम्ही दोघं या तिच्या सोबतीला. पण हिच्या ट्रेनिंगला जाण्याआधी आमची चिमणीशी भेट होणं गरजेचं आहे. नाही त्या परस तू असं कर ना, तू गाडी पाठवणार ना, तुम्ही राजा राणी या ना तिकडे दोघं आमच्या चिमणीच्या घरला. ऍक्च्युली गुड आयडिया. अरे चिमणीचा बाबा म्हणजे गुड बाबा. काय संजू बाबा? दाजी तुम्ही नका काळजी करू, ट्रेनिंगला जायच्या आधी आम्ही दोघं येऊन जाऊ. या नक्की या. हा बर चल, मी गाडीपर्यंत सोडतो तुला. अरे पण असू दे ना. अरे घेतो. अरे अरे आलंच ग. बोललोय ते लक्षात ठेव. तुम्ही पण पोचलात की कळवा दाजी. नीट जा. मला तर असं टेन्शन आलं होतं ना धनु मामा. म्हटलं का आता झालं, फुटलं आपलं भांड. पण मग शेवटी तसं सांगून कसं बसं निस्तरलं. ती संजीवनी ढाले पाटील ना, नुसती आपली मधी 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 नुसतं काय करते रे धनु मामा? काय तर बोल की. कोण मी? सकाळ सकाळ लावून बसलास का रे तू? आता इथं दुसरं कोण हाय आजूबाजूला? तूच आहेस ना माझा धनु मामा. एका वेळेस एकच काम, मॅक्स 2. आता हे काम करीत असताना तिसरं काम केलं असतं तर तुझा फोकस हल्ला असता. तेच आता मी बोलायचं ना. या ये. कसं आहे आपे, ज्याला लांब जायचं असतं ना, त्याला असं ढळून बेताल वागून नाही चालत.
आणि तुझे हे काय करतेस ना ते ठीक आहे. ठीक आहे, फक्त ठीक आहे. माझ्या आणि त्या राजश्रीच्या भेटीचे फोटो संजीने डायरेक्ट सुजितला दाखवले. हा एवढं कॉम्प्लिकेटेड मॅटर मी दिमाग लावून पट्ट दिशी सॉल्व्ह केला आणि तू म्हणतो काय फक्त ठीक आहे. मग चांगलं आणि बेस्ट काय असतं रे धनु मामा? अप्पे नुसती करणी कामाची नाही. आपण काय करतो, कशासाठी करतो याचा विचार डोक्यात ठेवून केलेली करणी लय महत्वाची. मुद्द्याचं काय ते बोलतोस? एक ध्यानात ठेव, संजीवनी ढाले पाटील आपला गड नाही, कुसुमावती ढाले पाटील आपला गड आहे. आणि आत्ताच्या कंडिशन मध्ये कुसुमावतीबाईंनी झुरळ झटकावं तसं तुला झटकलेलं आहे. हे कटू सत्य आहे. माहितीये मला. हे तू मला 10 वेळा सांगायची काही गरज नाहीये, कळलं ना? तेच सांगावं लागणार आहे तुला, कारण जोपर्यंत कुसुमावतीची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तू ढाले पाटील होऊ शकत नाही. आणि तुला काय नुसतं त्या सुजयची बायको व्हायचंय, तुला अपर्णा सुजित ढाले पाटील व्हायचंय. कारण आपल्याला लय लांब जायचंय. लांब तर आपण जाणार धनु मामा. 2 महिन्यात ये ग माझी सुनबाई असं म्हणून स्वतः कुसुमावती ढाले पाटीलनं नाही मागतं ठेवलं उंबऱ्यात, तर अपर्णा ढाले पाटील असं नाव नाही लावणार. अपर्णा ढाले पाटील तर मनानं तर मी झालीच ढाले पाटील, फक्त आता कागदावर यायचं बाकी आहे. ओव्हर कॉन्फिडन्स वाईट. काय सांगितलं? काय सांगितलं? दुसरा पाय बी काढणार, अशी सुधारायची नाही ती. साहेब कशाला आलात? जाताना काही खिरडत जायचं विचार तुला? सॉफ्ट माणसाचा रागले हार्ड असतोय सांगते. दुसरा पाय बी काढ त्याचा, सोडू नको तसाच. त्याचा दिस बिले ठोकार. साहेब रागू नका, ऐकून तर घ्या. घरी तुझ्यासारख्या नालायक गरीबावर नुसतं रागावलं नाही पाहिजे, चापकानी फोडून काढला पाहिजे. तुला खबर काढायला सांगितली, त्या रणजित ढाले पाटलाचा निरोप्या झाला तू. माझ्या पकडीत आलेला माझा दुश्मन त्या लावून निसाटत्यात तसा निसाटलाय. एवढी कोंडी करून बी शेवटी रणजित ढाले पाटलाला पैसा मिळाला आणि तो जितला. अपमान असा तोंड मारून गेलाय आमच्या तुझ्यामुळं. राय भाऊ, खेळ संपलेला नाही अजून. पहिला राऊंड जिंकलाय तो फक्त. तुम्ही जिंकेपर्यंत राऊंड अजून बाकी आहेत. तोच निरोप घेऊन आलो. संपे, पॉइंट टू पॉइंट बोलायचं. महत्वाच्या मुद्द्याची अशी खेचाखिची नाही करायची, कळलं का? राय भाऊ, दादासाहेब ढाले पाटलांना तुम्हाला भेटायचं. ढाले पाटील कोणी यो? दादासाहेब ढाले पाटील? रणजित ढाले पाटील यांचे मोठे बंधू दादासाहेब ढाले पाटील. रणजित ढाले पाटील यांचे मोठे बंधू दादासाहेब ढाले पाटील. त्यांना मला भेटायचं. कशाला? दादासाहेबांना बोलवून आणा. केशव,
काय झालं? आहेत कुठे दादासाहेब? सकाळी काही खाल्लं नाही त्यांनी, आता पण काही खाणार नाही आहेत का? आनंद वाटला बघा. कोणाला तरी या घरात यांची कदर आहे हे बघून खरंच आनंद वाटला. राजश्री, एकच गोष्ट 50 वेळा उगाळू नका. आम्ही काय प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या. जी आई साहेब. जी आई साहेब काय विचारलंय आम्ही? का जेवत नाही दादासाहेब? काय झालंय? का त्यांच्या बाबूजींनी कुठलं व्रत अनुष्ठान काहीतरी सांगितलंय की महिनाभर आम्ही एक मोठा यज्ञ करून ते संपणार आहे? तसं सांगा, तर यज्ञ करू आम्ही. हाय का आई साहेब, तुमचेच थोरले सुपुत्र आहेत बर का. तुमच्या पोटचा गोळा तुम्हाला बरोबर ओळखून आहे. काय म्हणायचं तुम्हाला राजश्री? नाही खरंच, पहिला प्रश्न विचारलात ना तेव्हा जेन्युइनली आम्हाला वाटलं की काळजीपोटी विचारताय, पण नाही. तुमच्या स्वरात टोचा आहे, विखारी टोचा. आता कसल्या माणसाचं नवीन खूळ या टाईपचा. आमचे हे बाबूजींच्या चरणी लीन असतात, त्यांचंच सगळं ऐकतात, हे आवडत नाही तुम्हाला. असं आमचं म्हणणं नाही हं, असं आमच्या यांना वाटतं म्हणून तुम्हाला काही सांगितलं नसेल त्यांनी. वहिनी साहेब, आई साहेबांशी असं बोलायची काहीच गरज नाही, प्लीज. आता आमच्या गरजा काय ते तुम्हीच ठरवणार का रणजित भाऊजी? हे बघा, विषयाला फाटा फोडू नका. आई साहेबांचा साधा प्रश्न आहे की दादासाहेब का खात पित नाहीये, त्याचं उत्तर द्या बस. म्हणजे तुम्हाला नाही पडलाय ना हा प्रश्न? नाही, बरोबरच आहे. या घरात फक्त आई साहेबांना आमच्या यांची काळजी बघा. त्यांना पडलाय प्रश्न, आम्ही त्यांच्याशीच बोलून घेऊ. तुम्ही नका मध्ये पडू रणजित भाऊजी. बर का आई साहेब, आमचे हे लई डिस्टर्ब येतो. खरं का? डिस्टर्ब आहेत का बरं? कशासाठी? आणि असं अन्न त्याग करून काही साध्य होणार आहे का? हे तुम्ही सांगताय. तुम्ही सांगताय म्हणजे योग्यच असणार हो आई साहेब. अनुभव आहे तुम्हाला, अनुभवाचे बोले. त्याचं झालंय असं. नाही नाही, आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला. आम्ही आमच्या कुंकवाच्या आज्ञेबाहेर जाऊ शकत नाही. आम्हाला यांनी बजावून सांगितलंय, काही झालं तरी कुणाला काही कळू द्यायचं नाही. पण आमचं असं झालंय की तुमच्या शब्दाबाहेर पण जाऊ शकत नाही. हे इकडं जातायत, तिकडं दुर्लक्ष पण करू शकत नाही. काय करावं बाई, आम्हाला तर काही कळना झालंय बघा. हे बघा आई साहेब, रणजित भाऊजी, तुम्ही आम्हाला काही विचारलं नाही, आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही. विषय संपला. आम्हाला काही विचारू नका. हा, या बघा, तुम्ही आमच्याकडनं असं काही वदवून घेऊ शकत नाही बरं का. आता तुम्ही असंच बघणार आहात का आमच्याकडं? आम्ही जेवायचं पण नाहीये का? नाही, जेवा तुम्ही जेवाच. जेवल्यानंतर आम्ही थोड्या वेळ बाहेर जाऊन येणार आहोत. दादासाहेबांना सांगा आम्ही भेटायला बोलवलंय. सांगाल ना? जी. जेवा तुम्ही.
तुम्ही काय करताय आमच्या खोलीमध्ये? मी ते फक्त गोळ्या द्यायला आलते. का? कशासाठी? आमची कामं करायला आमच्याकडे नोकर आहेत. तुम्हाला एवढी काम करायची हौस असेल तर घरातल्या सगळ्या नोकरांना सुट्टी द्या आणि सगळी कामं तुम्ही करा. आईसाहेब तसं खरंच नाही हो काही. मग कसं आहे? पंजाबरावची मुलगी शोभता तुम्ही, तंतोतंत पंजाबराव. बुद्धीचा पत्ता नाही आणि कोडगेपणा निलाजरेपणा आहेच. हद्द केली आहेत तुम्ही, प्रत्येक गोष्टीची हद्द केली आहेत. आईसाहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा उद्देश नव्हतं. मी फक्त गोळ्या ठेवायला आलते. हे बघा मी जातच होते अशी. नको त्या गोळ्या घेऊन जा. त्या गोळ्या आम्ही घेणार नाही आहोत. तुम्हाला स्पष्ट शब्दात, तुम्हाला समजेल अशा शब्दात सांगितलं होतं आमच्या डोळ्यासमोर यायचं नाही. आता हेमंतदाजींबरोबर आलात का? पुन्हा पुन्हा येताय तुम्ही? काय काय आनंद मिळतो आमचं रक्त जाळून तुम्हाला? आत यावं का आईसाहेब? या दादासाहेब. राजश्रींनी सांगितलं आपण आम्हाला बोलवलं. हो या, बसा. आईसाहेब मी एक मिनिट गप्प राहा. दादासाहेब काय चाललंय? 2 दिवस झाले तुम्ही अन्न ग्रहण केलेलं नाहीये. आम्ही चौकशी केली, तुम्ही दूध आणि फळं पण नको म्हणालात. काय झालंय? काय अर्थ आहे या वागण्याचा? बाबूजी मार्ग. शरीराला आणि मनाला वेदना देणारी कुठलीही गोष्ट घडावी असं कुठल्याच सामान्य माणसाला वाटत नाही. पण आम्ही तुमचे सुपुत्र आहोत ना, नाईलाज आहे आमचा. आईसाहेब घरातला कलह आम्हाला सहन होत नाही आणि आम्ही त्यावर काही करू शकत नाही. म्हणून हा आत्मक्लेशाचा पर्याय, आत्म्याचा आवाज ऐकणं आणि त्यानुसार चालणं, आता हेच आमचं भागध्येय. दादासाहेब अहो आईचंच हृदय तुमचं समजू शकतो. आईसाहेब आम्ही फार त्रास देणार नाही तुम्हाला. लवकरात लवकर आम्ही आमच्या बाबूजींच्या सेवेसाठी कायमचं ऋषिकेशला जाण्याचं ठरवलंय. मग काय, दृष्टी आड सृष्टी, आबादी आबाद. नाही दादासाहेब. आईसाहेब आम्हाला या कलहाचं कारण व्हायचं नाही आणि तुम्हाला त्रास पण द्यायचा नाही. दादासाहेब घरामध्ये कलह असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणं यात पुरुषार्थ आहे, त्यापासून पळून जाण्यात नाही. तुम्ही असे आत्मक्लेश करून घेण्यापेक्षा ते कलह सोडवता कसे येतील ह्याचा विचार करा. केलंय. पूर्ण विचार केलाय. पण आईसाहेब आमचा विचार तुम्हाला पटणारा नाही. ते तुम्ही ठरवू नका, तुमचा विचार सांगा. जशी आपली आज्ञा. बाबूजी शक्ती दो सुनने की. आईसाहेब आम्हाला असं वाटतं की आपण सुजितरावाच्या लग्नाला होकार द्यावा. आमच्या मनाला जे योग्य वाटलं ते आम्ही सांगितलं.
आई साहेब, सुजितराव आधीच मनानं आपल्यापासून दूर झालेत आणि या लग्नाला जर आपण होकार दिला नाही तर ते अजून लांब जातील. तुकडा पडेल ढाले पाटलाच्या घराचा. आणि आम्हाला ते सहन होणार नाही. आमचे बाबूजी काय म्हणतात, आपली माणसं हेच आपलं खरं धन, आणि आपण हीच माणसं एक एक करून गमावतोय.